नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 48वा भाग वाचणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, माझे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. भाग 48. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुचिरा दिल्लीहून आली. युगा शाळेच्या परीक्षेच्या गडबडीत होती. रुचिरा आली त्या दिवशी मुलींचा पेपर असल्यामुळं ती शाळेत लवकर गेली होती. पेपर संपल्याबरोबर ती घाईघाईनं शाळेबाहेर पडली. भराभर चालल्यामुळं तिला धाप लागली होती, तरी तिची पावलं सावकाश पडत नव्हती. ती रुचिराच्या घरी आली. योगेश माझघरात माईंशी बोलत होता. हातवारे कर करून दिल्लीच्या गोष्टी सांगत होता. आता तो चांगलाच मोठा दिसू लागला होता. चलाख हुशार झाला होता. तिला पाहताच माईंनी म्हटलं, रुचिरा वर आहे. ती वर गेली. रुचिरात सुद्धा बदल झाला होता. ती अंगानं भरली होती. स्वास्थ्याचं, समृद्धीचं तेज आणि गर्भतेज तिच्या अंगोपांगावर उमटलं होतं. तिच्या हालचालीत वेगळाच आत्मविश्वास, धीटपणा आला होता. रुचिरात निश्चितच बदल झाला होता. ती काहीशी संकोचून दारातच उभी राहिली. रुचिरा खाली वाकून बॅगेतून काहीतरी काढत होती. युगानं हलकेच हाक मारली, रुचिरा. रुचिरानं वर पाहिलं. क्षणभर ती युगाकडे पाहतच राहिली. मग वेगानं पुढं येऊन युगा युगा म्हणत तिला मिठी मारली. तिचे डोळे पाण्यानं भरून आले होते. तिच्या घट्ट मिठीनं युगाचं मन गलबलून गेलं, पण तिच्या डोळ्यात अश्रू येईनात. तिला रडावंसं वाटत असूनही रडू येईना. तिच्या भावना गुदमरून गेल्या होत्या. रुचिरानं तिला हाती धरून कॉटवर आणून बसवलं आणि तिच्याकडे आपादमस्तक पाहत म्हटलं, युगा, तू मला दिलेलं वचन पाळलं नाहीस. मी वचन पाळायच्या आधीच तू इकडे निघून आलीस, नाहीतर खरोखरच येणार होते मी. तुझ्या येण्याचं नाही म्हणत मी, तुझ्या प्रकृतीचं म्हणते. मी जाताना तुम्हाला वचन दिलं होतंस की प्रकृती सांभाळेन म्हणून. केवढी दशा करून घेतलीस ही. युगा नुसतं हसली. हसता हसता तिचे डोळे भरून आले. डोळे टिपीत तिनं म्हटलं, आता तू आलीस ना, आता प्रकृती बघ कशी भराभर सुधारते ती. ते काही नाही, उद्या आपण डॉक्टरकडे जाऊया. साक्षात धन्वंतरी दिल्लीहून आलाय. खरंच गडे, तू नव्हतीस, मला भारी एकटं वाटत होतं. युगाची प्रकृती इतकी का खालावली याचं कारण काही दिवसातच तिच्या लक्षात आलं. तिनं म्हटलं, युगा, नाना येईपर्यंत तू आमच्या घरी का येऊन राहत नाहीस? का? आमचं घर लहान आहे वाटतं? नाही, तुमचं घर फार मोठं आहे आणि अगदी मोकळं असतं म्हणून. रुचिरा आपल्याकडून तिची शक्य तेवढी काळजी घेत होती आणि युगाही शक्य तितक्या तिच्या सहवासात राहत होती. संध्याकाळी शाळेतून आली की ती रुचिराकडे जाई. ती आल्याशिवाय रुचिरा चहा घेत नसे. दोघींचं खाणं, चहा होई. परीक्षा सुरू झाल्यापासून युगाची शिकवणी संपली होती. ती रुचिराकडेच गप्पा मारीत बसे. रात्री उशिरापर्यंत पेपर तपासण्याचं काम करीत बसावं लागे. समोर रुचिराच्या खोलीत खिडकी उघडी असे. रात्रीही बराच वेळ तिच्या खोलीत दिव्याचा प्रकाश दिसे. त्या उघड्या खिडकीची, त्या प्रकाशाची तिला किती जाग वाटे. तिच्या मनाला दिलासा मिळे. पुष्कळ वेळा सकाळी रुचिरा खिडकीशी येऊन उभी राही. थोडी वाचतं थोडं बोलणं होई. रविवारी सकाळी सगळं उरकून ती रुचिराकडे पेपरचा गठ्ठा घेऊन जाई. सबंध दिवस तिथंच राही. गप्पात, कामात दिवस केव्हा निघून जाई हे तिला कळतही नसे. तिचं पेपर तपासण्याचं काम चाले. रुचिरा शिवणं, विणणं या कामात गुंतून जाई. मधून मधून गप्पा होत, युगा, पुढच्या महिन्यात मला नाशिकला जावं लागणार. तुलाही माझ्याबरोबर यावं लागेल. का? आनंदच्या बायकोचं डोहाळे जेवण आहे. तसा अजून खूप अवकाश आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात मुहूर्त आहे. मग तू जाऊन ये. तुला घेऊन जाणार आहे. तुझ्या प्रकृतीकडे मला बघवत नाही आणि आता पेपर तपासण्याचे श्रम. तुला हवा पालट, विश्रांती सगळ्याचीच जरुरी आहे. माझं ऐकलं नाहीस तर तुझी मैत्री मी तोडून टाकीन. युगानं हसून तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, तुला हे शक्य होईल? माझं मन दुखवणं जर तुला शक्य होत असेल तर हे पण मला शक्य होईल. आता या बाबतीत वादावादी बंद. रुचिरानं विचारलं, नानांचं पत्र आलं होतं का? हो, दर आठवड्याचं त्यांचं पत्र चुकत नाही. प्रवासाला गेले म्हणून खूप बरं झालं. आता आनंदात आहेत. ब्लड प्रेशर नॉर्मल झालंय. शंकर काका, काकी
सगळी आता हरिद्वार, ऋषिकेश सगळी यात्रा करून हिंडून काशीला येऊन राहिले आहेत. गंगेच्या काठावर विश्वेश्वराचं मंदिर आहे. त्याचे पुजारी शंकर काकींच्या नात्याचे आहेत. त्यांनी 3 खोल्यांचं एक घर त्यांना राहायला दिलंय. मजेत सगळं चाललंय त्यांचं. एप्रिल संपला, मे सुरू झाला. युगाला सुट्टी लागली. महिला मंडळाच्या नाटकाच्या तालमी जोरात सुरू झाल्या. नयनताराचं नाव झळकू लागलं. महिला मंडळाच्या इमारत फंडासाठी नाटक, तेव्हा गाजावाजा जास्त, प्रसिद्धी बेहद्द. तिकीटं खपवण्यासाठी महिला मंडळाच्या बायका रात्रंदिवस खपत होत्या. नयनताराला क्षणाची उसंत नव्हती. नाटक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होतं. त्याची तयारी जोरात सुरू होती. वसंतदादा अलीकडे गावात म्हणजे गावातच असे. त्याची फिरती बंद झाली होती. रात्री त्याच्या बैठकीत मित्रमंडळाची बैठक भर. गप्पा चहा पाणी चाले. तिने सहज चौकशी केली तेव्हा नयनतारानं म्हटलं, फिरतीच्या नोकरीची त्यांना दगदग होते. शिवाय त्यांच्या बिझनेसकडे त्यांना लक्ष देता येत नाही. कसला बिझनेस करतोय दादा? कोण जाणे, मला कल्पना नाही. मी नाही कधी चौकशी करत. नवऱ्याचा उद्योग नयनतारासारख्या नवरा मुठीत ठेवणाऱ्या बायकोला माहीत नाही. ती कधी चौकशी करत नाही हे शक्य आहे का? पण जाऊ दे. ती गप्प बसली. कसला का असेना, पण त्याचा बिझनेस चांगला चालत होता. कारण अलीकडे नयनताराच्या मनगटावर भारीपैकी तारीख असलेलं, किल्ली न द्यावं लागणारं सोन्याचं एक सुंदर घड्याळ दिसत होतं. वसंतदादाच्या खोलीत ट्रान्झिस्टर आला होता. परवाच नयनतारा आपल्या मैत्रिणीला पर्समध्ये ठेवलेला अगदी छोटासा पॉकेट ट्रान्झिस्टर दाखवित होती. नवऱ्यानं खास तो तिच्यासाठी आणला होता म्हणे. त्या दिवशी रविवार होता. रुचिरा सकाळी कामं आटोपून युगाची वाट पाहत होती. युगाला घेऊन ती खरेदीला जाणार होती. आनंदच्या बायकोसाठी जरीची साडी खरेदी करणार होती. नाशिकला जाण्याची तयारी तिनं सुरू केली होती. 11 वाजून गेले तरी युगा आली नाही, म्हणून ती युगाच्या घरी गेली. तसं काही खास कारण असल्याशिवाय अगर तशीच काही निकड उत्पन्न झाल्याखेरीज ती फारशी युगाच्या घरी येत नसे. अर्थात युगा तिच्या घरी जात असल्यामुळं तिला युगाकडे येण्याची वेळही येत नसे. मागच्या दारानं ती युगाच्या घरी गेली. स्वयंपाकघरात नयनताराच्या 4-5 मैत्रिणी पाठ मांडून गप्पा मारीत बसल्या होत्या. नयनतारा चहा करीत होती. एक मैत्रीण शिऱ्याच्या बशा भरत होती. गप्पांना, हास्य विनोदाला रंग चढला होता. ही माईंची सून म्हणून जमलेल्या गावातल्या स्त्रिया रुचिराला ओळखत होत्या. एकीनं म्हटलं, या रुचिरा वहिनी, अगदी वेळेवर आलात. अहो, त्या युगाताईकडे आल्या आहेत. दुसरीनं म्हटलं, रुचिराताई, तुम्ही आता खूप बड्या झालात म्हणे. दिल्लीत राहता ना? हो ना, दिल्लीला बडी माणसंच राहतात. ही साडी मोठी छान आहे. दिल्लीला सिल्क साड्या सुंदर मिळतात म्हणे. रुचिरानं ताठ्यानं म्हटलं, हो ना, पण ही माझ्या जाऊबाईंच्या काकाने पॅरिसहून आणली. ते अमेरिकेला असतात. ताराताई, युगाताई कुठं आहेत? म्हणजे तुमच्याकडे नाही गेल्या? सकाळी आंघोळ करून वर गेल्या, त्यानंतर माहीत नाही बाई मला. रुचिराचं मस्तक शिणशिणलं. तिनं म्हटलं, बाहेर जाताना एकमेकींना सांगून जाण्याची पद्धत नाही तुमच्या घरात? तिचं वकीलपत्र घेऊन तिच्या मैत्रिणीनं म्हटलं, पद्धत नसायला काय झालं, पण दोघी एकाच वेळी घरात असतील तेव्हा ना एकमेकींना सांगून जाणार. अर्थातच, तेव्हाच म्हणते मी. रुचिराची जशा तसंच बोलण्याची पद्धत आणि टोल्यास प्रतिटोला मिळणारी उत्तरं नयनतारानं अनुभवली होती. म्हणून रुचिराचं येणं तिला फारसं प्रिय नव्हतं. भारी गर्विष्ठ बाई, ताठा तरी केवढा. अशा उद्गारांनी तिच्याविषयीचं आपलं मत ती मैत्रिणीत बोलून दाखवी. तिनं म्हटलं, वरती असल्या तर पहा. आणि तिनं चहाचे कप भरण्याचं काम सुरू केलं. रुचिरा जिना चढून वर गेली. युगाच्या खोलीचं दार लोटलेलं होतं. म्हणजे ही कुठं बाहेर गेली की काय? छे, पण आपल्याकडे आल्याशिवाय जायची नाही. तिनं हलकेच दार ढकललं आणि ती आत गेली. युगा रग डोक्यावर ओढून पाय पोटाशी घेऊन झोपलेली होती. रुचिरा तिच्या कॉटजवळ उभी राहिली. तिला झोप लागली असावी. तिला थंडी वाजून आली होती. केव्हा आली कोण जाणे. अशा स्थितीत ही वर झोपली. पण खाली गप्पा गोष्टी चहा पाण्यात दंग झालेल्या कुणी हिची तिळमात्र दखल घेतली नाही. वर ही अशी तापानं पडली आणि खाली नयनताराला हिची दाद नाही. मी आले नसते तर ती भावजय आपल्या मैत्रिणींबरोबर दाराला कुलूप लावून खुशाल बाहेर निघून गेली असती. या घरात माणसं राहतात की मायावी राक्षस राहतात? हिची भावजय घरात आल्यापासून गेल्या 8-9 महिन्यात युगा उगीच नाही चिजत गेली. ही इथं अशी एकटी, अगदी एकटी पडली. तिचं हृदय गलबलून गेलं. तिचे डोळे भरून आले. ती झटकन युगाजवळ बसली.
तिच्या तोंडावरचा रग तिनं हलकेच बाजूला केला. कपाळावर हात ठेवला. कपाळ फणफणलं होतं. तापाच्या गुंगीत असलेल्या युगानं डोळे उघडले. किती वाजले ग रुची? 11:15. अगं बाई, म्हणजे चांगली 1.5 तास झोपले की मी. चल जाऊया ना. कुठं? बाजारात जायचं आहे ना आपल्याला. शहाणी आहेस. शहाणी काय? अगं आंघोळ करून आले, तयार व्हायला लागले तो एकदम थंडी वाजायला लागली. अंग ठणकायला लागलं, जड झालं. एस्पिरिनची गोळी घेतली नी रग पांघरून थोडा वेळ पडले. अशी काही हुडहुडी भरली नी त्यातच केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. बोलता बोलता ती उठून बसली. रुचिरानं दाबून तिला झोपवीत म्हटलं, उठतेस कुठं? तुझं डोकं इतकं रसरसलंय. काहीतरी काय? ताप आहे असं मला मुळीच वाटत नाही. थर्मामीटर कुठं आहे? या कपाटातच ना. तिनं थर्मामीटर लावलं. 3 ताप होता. ती खाली आली. नयनताराचं मैत्रिणींसह चहापान चाललं होतं. रुचिराला पाहून तिनं म्हटलं, नाहीत ना वर? मी म्हटलं नाही, बाहेरच गेल्या असणार. रुचिरानं म्हटलं, बाहेर नाही गेले आहेत, तापानं फणफणून वर पडले आहेत. कुणाला तरी डॉक्टरांना बोलवायला पाठवा. वसंतराव आहेत का? छे, ते पुण्याला गेलेत, परवा येतील. मग कुणाला पाठवता? पपीच्या भावाला पाठवते. पाणी द्या कपातून, मी तवर कोलन वॉटरची पट्टी ठेवते. पाण्याचा कप घेऊन ती वर गेली. नयनतारानं हलक्या आवाजात म्हटलं, हुडहुडी भरून आली तर सांगायचं नाही का? पण मग भाऊजाई वाईट हे लोकांना दाखवायचं कसं? थोड्या वेळानं डॉक्टर आले. त्यांनी तपासलं, इंजेक्शन दिलं, औषध दिलं, सूचना दिल्या. सबंध दिवस रुचिरा तिच्याजवळ बसली. रात्री माई येऊन राहिल्या. 2 दिवस उलटले, पण ताप नॉर्मल झाला नाही. टायफॉइड ठरला. त्याप्रमाणे उपचार सुरू झाले. 2 दिवसांनी वसंतदादा पुण्याहून आला. त्यानं म्हटलं, अरे मग मला कळवायचं नाही का? आता औषधं, फळं जे जे काही लागेल ते मला सांगा, मी आणून देतो. 2 दिवस तो राहिला. 3ऱ्या दिवशी त्यानं म्हटलं, माई मुंबईला माझं बिझनेसचं जरुरी काम आहे, मला गेलं पाहिजे. अरे पण घरात दुसरं मोठं कुणी नाही. रात्री बेरात्री काही जरूर लागली. युगानं म्हटलं, माई जाऊ दे त्याला, त्याच्या कामाचा खोळंबा नको, तुम्ही आहातच. वसंत निघून गेला. गणेशपंत रात्री झोपायला येऊ लागले. एका आठवड्यानं युगाचा ताप नॉर्मल झाला, पण ती खूपच अशक्त झाली. बिछाण्यावर उठून बसणं सुद्धा तिला कष्टप्रद वाटू लागलं. नानांना पत्र लिहिण्यात तिनं खंड पाडला नव्हता. त्यांच्या पत्रात तिनं स्वतःच्या दुखण्याचा मुळीच उल्लेख केला नव्हता. उलट, नानांना माझ्या तापाचं वाचून काळजी वाटेल, दूरच्या माणसाला निष्कारण काळजीत का टाका, तुम्ही कुणीही त्यांना काही कळवू नका, असं तिनं सगळ्यांना बजावलं होतं. ती थोडी हिंडू फिरू लागली की तिला आपल्या घरी न्यावं असा माईंनी विचार केला होता. आणखी 1 आठवडा उलटला. तिला शक्तिवर्धक औषधं आणि इंजेक्शनं देऊन सुद्धा तिचा अशक्तपणा हटेना. उलट आता तिला संध्याकाळचा बारीक ताप येऊ लागला. त्यामुळं सबंध दिवस तिला थकल्यासारखं वाटे. कॉटवरती पडून राही. वेळ जाण्यासाठी पुस्तकं वाची. तिच्या पथ्य पाण्याचं, खाण्याचं माई स्वतः बघत असत. तिला जवळ बसून खायला घालीत असत. 4 प्रहरी तिला कुणी ना कुणी भेटायला येई. 2 घटका बसून गप्पा मारून जाई. कुणी नसलं तरी रुचिरा असे. सुलभा तिच्या समाचाराला आली. तिची अशी दशा पाहून ती तर हबकूनच गेली. तिचं सारं गतजीवन सुलभाच्या नजरेसमोर उभं राहिलं. तिनं कळवळून म्हटलं, युगा काय ग ही तुझी दशा? स्वतःच्या हाती तू तुझी अशी दुर्दशा करून घेतलीस. युगा नुसतं हसली. सुलभानं म्हटलं, युगे हसण्यावारी घालवतेस, पण या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी तू अक्षरशः झिजलीस कशाला? सोन्यासारख्या शरीराचं मातेरं करून टाकलंस. कशासाठी? सारी बुद्धिमत्ता धुळीला मिळवलीस. काय कारण होतं? युगानं हसून म्हटलं, अगं प्रत्येक गोष्टीत लभ्यांश का शोधायचा असतो? तिचं क्षीण हास्य एखाद्या तीक्ष्ण पात्यासारखं सुलभाचं हृदय चिरीत गेलं. तिनं दीर्घ निश्वास सोडला. तो विषय बदलला. मग बराच वेळ ती गप्पा मारत बसली. तिनं म्हटलं, सबंध दिवस इथं एकटी पडून राहतेस. माझ्या घरी चल 8 दिवस. तुझ्या घरी कुठं? सासरी की माहेरी? अर्थात सासरी, पण तुला तिथं संकोच वाटत असेल तर आईकडे चल. सासूबाई 8 दिवस मला निश्चित पाठवतील. बरं, बघेन. 1 दिवस सकाळी जयश्री आली. अगं काल रात्री आले बॉम्बेहून. आईकडून कळलं की तू टायफॉइडनं सिरियसली आजारी होतीस. अजून बिछाण्यावर पडून आहेस.
म्हणून आता सकाळी उठल्याबरोबर धावत पळत आले बघ. तिला धाप लागली होती. घामानं तिचा चेहरा डबडबून गेला होता. गळ्यावरून घामाचे ओघळ गळत होते. युगानं हसत म्हटलं, बैस ना, थोडा दम खा आणि मग बोल. अयाई, काय ग तुझी ही दशा, अगदी ओळखू येत नाहीस. युगानं हसून म्हटलं, अन तू तरी कुठं ओळखू येतेस? लठ्ठपणानं तुझ्याही शरीराची दशा करून टाकली. अर्थात तुझ्या स्थूलपणाचं कारण लक्षात आलं. जयश्री खळखळून हसली आणि आपल्या गळ्यातलं जरीच्या पदरावरून वैजयंती मालेसारखं नाभी कमलापर्यंत रुळणारं सुवर्णखचित हिऱ्याचं मंगळसूत्र चाचपीत तिनं म्हटलं, अय्या, खरंच ज्याच्या नावानं हे मंगळसूत्र घालते त्याला तर पारच विसरून गेले. तिनं जिन्याकडे पाहत मोठ्यांदा म्हटलं, अहो इकडे या ना, माझ्या मैत्रिणीची ओळख करून देते. युगानं मान किंचित उचलून जिन्याकडे पाहिलं. एक बरेचसे ठेंगणे सावळ्या वर्णाचे गृहस्थ पुढं आले. त्यांच्या मागोमाग जयश्रीचा 15 वर्षांचा शाळकरी भाचा होता. जयश्रीनं ओळख करून देत म्हटलं, हे मिस्टर श्यामलाल. युगानं तिच्या मिस्टरकडे पाहिलं. जयश्रीनंच आपल्या तोंडानं सांगितलं म्हणून ठीक, नाहीतर हा टक्कलवाला ठेंगू काळा माणूस हिचा नवरा आहे हे काही खरं वाटलं नसतं. जयश्रीनं म्हटलं, ही माझी मैत्रीण युगा, जिच्याविषयी मी तुम्हाला गाडीत सांगितलं ती ही बरं. दुखण्यानं हिची पार दुर्दशा करून सोडली. सुंदर पिसं गळून गेलेल्या मोरासारखी हिची अवस्था होऊन गेली. नाहीतर. युगानं म्हटलं, बसा ना. जयश्रीनं भाच्याला म्हटलं, नितीन, यांना तू जरा गाव दाखवून आण, तवर मी इथं बसते, हिच्याशी गप्पा मारते. अगं, संध्याकाळी लगेच आम्ही निघणार आहोत. दोघं गेले. जयश्री बसली. तिनं म्हटलं, अगं युगा, तुझी एवढी ही दशा कशानं झाली ग? तुला बघून मला तर शॉकच बसला बाई. युगानं म्हटलं, अगं चांगला जबरदस्त टायफॉइड झाला होता. पण काय ग जया, तुझ्यात हा एवढा बदल कशानं झाला? लठ्ठ झाले म्हणून? अगं हा अतिस्वास्थ्याचा परिणाम. लठ्ठपणाचं नाही म्हणत, तुझ्या सौंदर्य दृष्टीचं म्हणते. ती दृष्टी जन्मभर जायची नाही. अगं, सीफेस वरळीचा आमचा नवा फ्लॅट मी असा सजवलाय, पाहणाऱ्यांची नजर खिळून जाते. आमच्या फ्लॅटमध्ये मी जे मॉडर्न फर्निचर आणलंय तसं तुला कुठं अख्ख्या मुंबईत सापडायचं नाही. युगानं हसून म्हटलं, काय ग जया, तुझं हे लव्ह मॅरेज का? ऑफकोर्स लव्ह मॅरेजच. प्रेम विवाह. हं, आलं लक्षात. म्हणजे माझ्यासारख्या सौंदर्य पिपासू मुलीचं या कुरूप माणसावर प्रेम जडलं कसं? असंच ना? लव्ह इज ब्लाइंड असं तू आता सांगशील? नाही, असं सांगणार नाही, कारण तुझ्या कल्पनेतला माझा प्रेमविवाह नाही. प्रेम ही विवाह बंधनात जखडून बसणारी गोष्ट नाही. अन निष्ठा तरी? तो एक मूर्खपणा आहे. फार मोठी आत्मवंचना आहे ती. तिच्या स्वरातला तीव्रपणा पाहून युगानं हसून हलक्या स्वरात विचारलं, तुझा कुठं प्रेमभंग झाला वाटतं? अगं, प्रेम अभंग आहे असं मी मानतच नाही. मग भंग होण्याचा प्रश्न कुठं? मग तुझं हे लग्न? अगं, हे गृहस्थ इंजिनियर आहेत. एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहेत. भरपूर पगार आहे. शिवाय यांची स्वतःची फॅक्टरी आहे. यांच्या धंद्यानिमित्त दरवर्षी अमेरिका, युरोपची खेप होते. पुढच्या आठवड्यात आम्ही अमेरिकेला जाणार आहोत. युगानं हसून म्हटलं, कळलं. म्हणजे तुझं प्रेम व्यक्तीवर जडलेलं नसून पैशांवर जडलेलं आहे. म्हणजे निष्ठा आहे, फक्त स्थान बदललंय. तसं मान. पण हे निष्ठास्थान लवचिक आहे. गाजराची पुंगी वाजेल तोपर्यंत टिकेल. लग्न केव्हा केलंस? डिसेंबरमध्ये. घरी तसा विरोध, पण मी परवा केली नाही. आता सगळे फ्लॅटवर येतात. अगदी भाऊ भाऊजय पण राहतात. माझ्या गाडीतून फिरतात, मला मस्का लावतात. म्हटलं. तेवढ्यात योगेश आत आला. त्याच्या हाती थर्मास होता. त्यानं म्हटलं, मावशी, आईनं सांगितलंय गरम गरम ओव्हलटाईन आत्ताच घेऊन टाक. आई थोड्या वेळानं येते. जयश्रीनं त्याच्याकडे पाहत म्हटलं, कोण ग हा एवढा देखणा स्मार्ट मुलगा? माईंचा नातू, म्हणजे अभिजितचा मुलगा. तो थर्मास ठेवून गेला. युगानं थर्मास उघडला. तिनं हसून म्हटलं, बोलून बोलून तुझा घसा सुकलाय. तुला आधी अर्धा कप देते. युगानं थर्मासच्या कपात ओतून तिला दिलं. उरलेलं आपण घेतलं. जयश्रीनं म्हटलं, युगा, सुख कधी मागून मिळत नाही. ते घारीच्या नजरेनं टिपून मिळवावं लागलं. थोड्या वेळानं ती निघून गेली.
युगंधरा या कादंबरीचा 48वा भाग इथेच संपला. उद्या आपला युगंधरा कादंबरीचा शेवटचा भाग येईल. मला 1-2 कमेंट्स आल्या की सुमतीताईंची महाश्वेता वाचायला घ्याल का किंवा इरावती कर्वेंची युगांत वाचायला घ्याल का. परंतु कादंबरी वाचायला घ्यायची म्हणजे सलग पुस्तक उपलब्ध होणं कठीण जातं. मी वाचनालयातून पुस्तकं आणून वाचते. माझं नशीब एवढं चांगलं म्हणून युगंधरा मला मिळत गेली. कारण वाचनालयात 8 दिवसांच्या मुदतीनंतर परत एकदाच पुस्तक रिन्यू होतं. मला सलग 2 महिने हवं होतं म्हणून मी ग्रंथपालांना विनंती करून बरेचदा रिन्यू केलं. त्यांची अट होती की कुणी मागितलं तर लगेच आणून द्यावं लागेल. आणि ही कादंबरी फार जुनी असल्यामुळे आत्ता फारसं कुणी वाचायला घेऊन जात नाही. त्यामुळे ही कादंबरी किंवा हे पुस्तक मला मिळत गेलं. पुस्तक विकत घ्यायचं तर ही पुस्तकं आता बाजारात उपलब्धही नाहीत. त्यामुळे त्यांची अट मान्य करून मी पुस्तक आणत गेले. नशिबाने साथ दिली आणि युगंधरा तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि सलग वाचणं मला शक्य झालं. इतर कादंबऱ्यांच्या बाबतीत हे घडेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही. आणि कादंबरी सलग वाचण्यातच मजा आहे, नाहीतर लिंक तुटते. तुम्हीही याच्याशी सहमत आहात. तुम्हीही याच संदर्भातले बरेच कमेंट्स मला याआधी केलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे कथासंग्रहातल्या कथा मी वाचणार आहे. फक्त लेखक किंवा लेखिका तुम्ही सुचवा. तुमच्या आवडीच्या कथा जर मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तरच त्या तुम्हाला वाचायला आवडतील याची जाण मला आहे. आणि ज्या वेळेला मला एखादी कादंबरी अशी सलग उपलब्ध होऊ शकेल त्यावेळेला मी ती कादंबरी वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. किंवा यदाकदाचित मला समजा एखादी छानशी कादंबरी बाजारात उपलब्ध झाली तर ती विकत आणून सुद्धा वाचण्यात माझी काहीही हरकत नाही. परंतु ती उपलब्ध होणंही गरजेचं आहे. ज्या वेळेला ती उपलब्ध होईल त्यावेळेला एखादी कथा तिथेच संपून मी कादंबरी सुद्धा वाचायला घेऊ शकते. कादंबरी वाचायला घ्यायला कथा कुठेतरी संपवावी लागेल असाही प्रश्न येणार नाही. त्यामुळे कृपया मला या बाबतीत साथ द्या आणि तुमचे आवडते लेखक किंवा लेखिका मला अवश्य कमेंट्समध्ये कळवा. त्यांच्या कथा मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेन. सगळ्या कथा एकाच दिवशी पोचणार नाहीत याचीही मला खात्री आहे किंवा याची मला माहिती आहे. परंतु जशा जमतील तशा तुमच्या आवडत्या लेखकांच्या किंवा लेखिकांच्या कथा मी अवश्य तुमच्यापर्यंत पोचवेन. तर आज आपण इथेच थांबतोय. उद्या आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या शेवटच्या भागामध्ये म्हणजे 49व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.